नमस्कार मित्रांनो, देवदत्त मोरे DM आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर आपलं यूट्यूब चॅनल देवदत्त मोरे DM सबस्क्राईब करायला विसरू नका. मित्रांनो, आज जवळपास 5 मैदान आहेत. त्याच्यामुळे बरेच नंदी वेगवेगळ्या मैदानामध्ये वेगवेगळ्या नियोजनानुसार पळत आहेत. त्याच्यामध्येच बकासूर कुठं पळणार याचे बरेच जण मित्रांनो कमेंट करत आहेत. तर कराड वाठारड या ठिकाणी एक मित्रांनो भव्य असं एक ओपन बैलगाडी शर्यत मैदान मित्रांनो चालू आहे. त्या ठिकाणी तुम्हाला आपला आवडता तसे हिंद केसरी बकासूर मित्रांनो पळताना दिसणार आहे. या मैदानाची मित्रांनो लाईव्ह लॉट काढायला सुरुवात झाली आहे. तर त्या लाईव्ह लॉटमध्ये गट क्रमांक 5मध्ये तास क्रमांक 5 वरती मित्रांनो बकासूरच्या नावानं चिठ्ठी निघालेली आहे. गट क्रमांक 5 तास क्रमांक 5 या गट क्रमांक 5मध्ये तुम्हाला मित्रांनो बकासूर पळताना दिसू शकतोय. तर मित्रांनो, कराड वाठार या ठिकाणी जे ओपनचं मैदान आहे तिथं बकासूर पळणार आहे. आपण मित्रांनो जायगाव मैदानामध्ये आहे आणि भोरला एक ओपनचं मैदान आहे आणि आदतचंही मैदान आहे. अशी जवळपास 5 मैदान एकाच दिवशी असल्यामुळे बऱ्याच प्रेक्षकांचे मित्रांनो आज गफलत झाली होती की नक्की कोणते नंदी कोणत्या मैदानामध्ये पळणार हे समजत नव्हतं. आणि ह्या जायगाव मैदानामध्ये मित्रांनो विठ्ठलनानांचा तेजा दाखल झाला आहे. विठ्ठलनानांचा तेजा आणि शंभू कळंबीकरांचा शंभू गाडी पळणार आहे. बुलढाणा एक्सप्रेस बाबे या ठिकाणी आहे. शिरसोडीकरांची रायफल आहे. असे चांगले वेगवेगळे टॉपचे नंदी तुम्हाला या वेगवेगळ्या ठिकाणी आज वेगवेगळ्या मैदानामध्ये पाहायला मिळतील. सध्याचा टॉपमध्ये पळत असणारा चिमण्या तुम्हाला आदतच्या मैदानावर पळताना दिसणार आहे. चिमण्या आणि तो राजा त्या आदतला आहेत. असे बरेचसे टॉपचे नंदी आज मित्रांनो एकाच दिवशी मैदान असल्यामुळे आपल्या जवळचं मैदान बघून नियोजन करण्यात आले आहे आणि त्या ठिकाणी ते पळताना दिसणार आहेत. तर मित्रांनो, या जायगाव मैदानाची पुढील अपडेट आणि बकासूरची देखील वाठार मैदानातील अपडेट आपण तुमच्यापर्यंत मित्रांनो आपल्या चॅनलद्वारे पोचवत राहू. चॅनलवर नवीन असाल तर आपलं यूट्यूब चॅनल देवदत्त मोरे DM सबस्क्राईब करायला विसरू नका. मित्रांनो, बकासूर वाठार मैदानामध्ये आहे. P3 लाईव्हवरती लाईव्ह चालू आहे आणि गट क्रमांक 5मध्ये तास 5 वरती बकासूर चिठ्ठी निघाली आहे. धन्यवाद.